हाय अमिगोज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. समजता तुम्ही सगळी बोर आहाय म्हूण. अँड येस, आयचो टॉपिक जावन आसा फिवर ऑल्सो जोर ओ ताप म्हणटाय ती. सो फिवर येता म्हणटकूच आमी सगळीं भिताय बिकॉज फिवर म्हूण. सो फिवर इज नॉट अ डिजीज, इट इज अ सिम्पटम. इट मिन्स तुगे बॉडी कित तरी मायक्रो ऑर्गेनिझम, वेदर इट इज अ बॅक्टेरियल ऑर व्हायरल, देर इज समथींग गोईंग इन युअर बॉडी अँड युअर बॉडी इज फायटींग दॅट ऑर्गेनिझम. तेका लागून तुगे बॉडीके डिफेन्स मेकॅनिझम असते, डिफेन्स अशें. सो तेका लागून तुका फिवर येता. ना आतां फिवर येयले म्हणटकूच हाव डू वी मेजर फिवर? टू मेजर फिवर्स वी हॅव थर्मोमिटर्स. दॅट इज वन इज दीस मर्क्युरी थर्मोमिटर, तो घालून चॅक करपा जाता इन द आर्मपीट. अँड द सेकंड वन इज अ डिजिटल वन. स्पेशली the new moms for children and all can use this one. Thermometers तुम कळ्ळें आसतलें. One is a digital one and this is a mercury one. You all can use any one whichever you all want. चडशी भुरग्यांक चड फिवर येता कंपेर्ड टू अडल्ट्स एज वेल एज टिनेज पीपल. लायक ल्हान भुरग्यांक चड हाय ग्रेड फिवर येता आनी पेरंट्स रोखडी पॅनीक कोत्ताय. सो इन दीस सिट्युएशन आमी कितें करपा जाय? युजली फिवर बी येता, थंड खाता म्हूण आमी कांय जॅकेट बी घालून हाडटाय चोय भुरग्यांक. तेशें को घालप ना. सो जात तितूले लूज कॉटन क्लोथ्स घालपा जाय आनी बेबी टायट रॅप बी कोन्न हाडूं शिरी पडना. बिकॉज जेदोना टेम्परेचर चॅक कोत्ताय तो रॅप अप केलो आहा म्हणटकूच सो बॉडी हीट आसता. सो ऑब्वियसली टेम्परेचर एक्स्ट्रा दाखयतलोच. सो जात तितूले लूज क्लोथींग घालपाचें. सेकंड थिंग इज लायक स्पॉन्जींग मेथड. सो एक बाउल घेवपाचो, तितून उदक घालून जाता. यू कॅन टेक अ क्लीन क्लॉथ अँड स्टार्ट वीथ कूलिंग मेजर्स ऑर स्पॉन्जींग. सो आतां स्पॉन्जींग बी करता आसतना हांव डेमॉन्स्ट्रेट करतलें कितको करपा तें. जेन्ना तुमी स्पॉन्जींग करपा उदक घेताय चोय, मेक शुअर इट इज ल्यूक वॉर्म अँड इट इज नॉट कोल्ड वॉटर ऑल्सो. बिकॉज तुमी कोल्ड वॉटर दिवपा लागोली स्पॉन्जींग जाल्यार बेबी शिवर जातलें. सो इट इज नॉट गोईंग टू हेल्प यू एनीवेज. सो ल्यूक वॉर्म वॉटर यूज करपाचें. आतां रिसंटली तो एक मंकी फेमस जाला चोय पंच. ही तेगे मामी वेश म्हूण चिंताय तुमी, बट ना, हो पंच आतां मुगेलो डेमॉन्स्ट्रेट करपा. हो एक बेबी. सो आतां तुमगेलो बेबी आहा आनी तेका फिवर येयला. फिवर येयला म्हूण कितको कळला? जस्ट हात लायन पडना फिवर येयला म्हूण. तुमकां टर्मोमिटर घेवन टर्मोमिटर घालून चॅक करपा जायो. आनी जरी तो तेका टर्मोमिटराचेर दाखयता जाल्यार इट इज फिवर. ओके, परत परत घालून चॅक कराय. केन्ना बॉडी म्हणजे फिवर येची पयलीं मातशें शिवरींग जाता, म्हणजे शिवर जायन फिवर येता वो आंग गरम उरता. सो एक 15 to 20 मिनट्सान चॅक करपाचें. एक पाट हेजे टर्मोमिटराचेर दाखयता देन इट इज फिवर. सो हे बेबी आहा 100 फिवर. सो आमी कितको स्पॉन्जींग करता ती हांव तुमकां दाखयता. युजली स्पॉन्जींग करपा न्हू तुमी ल्यूक वॉर्म वॉटर ऑर टॅप वॉटर घेवपा जाता. Please do not use cold water. Do not use ice and all that stuff, because to start कोत्ता चोय स्पॉन्जींग दिवपाक बेबी शिवर जावपा लागतले. सो तो प्रोसेस स्टार्टू जाचनी पयलो एंड जातलो. सो तें स्पॉन्जींग आनी जावपा ना. सो यू कॅन यूज ल्यूकवॉर्म वॉटर ऑर यू कॅन यूज टॅप वॉटर. सो एक पाटी तुमी वॉटर घेयले, यू कॅन टेक दी स्मॉल हँड टावल्स आणि 2-3 घ्याय. बिकॉज वन यू हॅव टू डीप इट अँड पुट इट ऑन द हेड, फॉरहेड, अँड द अदर 2 इन बोथ द आर्मपिट्स. घालून दवरूंक जाय. मागीर तुमच्यान परत डीप करूं जाता अँड यू कॅन पुट इट ऑन द चेस्ट. म्हणजे घालून दवरूं नाकाय, जस्ट वायप कराय द चेस्ट अँड दी लेग्स and the back and even the hands. घालून दवरूं नाकाय because lot of people think that एशको घालून दवरल्यार बी cold बी जावपाक शकता म्हूण. So just avoid that, because sometimes even तुमगे mind आहा ते like then even if it cold जाली then the blame game happens on the sponging. So तेका लागून तुमी जात तितू कोत्ताय तेदोना put it in the armpits and put it on the forehead. Okay, and with that you also have to give medicine whatever is prescribed by your doctor. Usually prescription दिताय is a paracetamol. So based on the baby's weight paracetamol दिताय. So ती घेवपाची. ओके, आनी बेबी आतां स्पॉन्जींग करता आसतना कंटिन्युअस स्पॉन्जींग केलें म्हणटकूच शिवर जावपा लागतलो. सो वेट फॉर एटलीस्ट 5 to 10 minutes. 5 to 10 minutes तुमच्यान रावपा जाता. बेबी शिवर जात जाल्यार ओ बेबी क्रँकी जात जाल्यार यू कॅन स्टॉप फॉर सम टायम and then you can start with the sponging. So to medicine ditole bhi and sponging kele zaल्यार fever will come down faster, because kids jata at the age of 5 months to
5 years there are high chances की बेबी फिवर आसतना न्हू फिट्स मारू शकताय लायक मोडण मारू शकताय. सो दॅट आर कॉल्ड एज फब्रायल सिजर्स. फब्रायल सिजर्स म्हणलोले कितें, जेन्ना भुरग्याक जोर येता तेन्ना भुरगे लायक एश कोन्न तुका चोयीत रावता. सो तुवें तेका इवन स्नॅप केलें ओ तुवें तेगें नांव घेयलें ओ तुवें तेका चोयलें ऑल्सो बेबी वोंट रिएक्ट. सो दॅट इज कॉल्ड एज स्टेरिंग गेज. सेकेंडली भुरगे दोळ पोत्तुयपा शकता, अपरोलिंग ऑफ आयज आसूं शकता. ओके, मागीर आंग एश को गोट दोन एश कोन्न आलो शकता. सो दोज आर कॉल्ड एज जॉकी मुवमेंट्स. सो एश को कितें जालें आनी बेबी मागीर रिस्पॉन्ड देखो करपा ना, तेश कोनूय जावपाक शकता. सो इन दीस केसीस एश को जालो आहा आनी फिवर आहा जाल्यार यू ऑल कॅन थिंक ऑफ फब्रायल सिजर्स. सो इन दीस केस इट इज अ मेडिकल एमर्जन्सी. तुमी जाता तितू बेगीन बेबी घेवन हॉस्पिटलां येवपा जाय. ऑन द वे इफ इट इज पॉसिबल फॉर यू टेम्परेचर घालून चॅक कोन्न फिवर बी आहा जाल्यार मेडिसीन दिवपा जाता. ओके, सो एटलिस्ट हें कोन्न हाडपाचें बेबी एंड इवन स्पॉन्जींग दिवपा जाता. पॅरासिटामॉल तुमगे डॉक्टरान एडवायज केले ते भाशेन तुमी प्लीज घालून बेबी घेवन येयल्या जाता. इन केस हाय फिवर आहा जाल्यार आनी मॅनेज जायना जाल्यार फब्रायल सिजर्स बी येयले जाल्यार प्लीज टू गेट द बेबी टू द हॉस्पिटल सो दॅट रिक्वायर्ड मेडिकल केअर तेक मेड पुरया. सो लायक दॅट द बेबी इज improving and fever be settles up. Please don't wait for 5-6 days of fever. Okay, secondly, if you all have any more queries regarding fever or fever related topic, you all can put your comments in the comment section. I will try to reply to all of them. And if you all like this video, please do like, share and subscribe to my YouTube channel. Thank you guys. Thanks for watching.